आजची पत्रकार परिषद ही शिवसेना पक्षाच्या वतीनं आम्ही सगळे एकत्र चिंचवडमध्ये घेतोय। त्या पत्रकार परिषदेमध्ये सुरुवातीलाच काल दिल्लीमध्ये एआयची कॉन्फरन्स चालू असताना नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली विविध क्षेत्रामध्ये देशाची प्रगती होत असताना आणि देशाचं हे सगळं आपलं मोठेपण जे आहे ते बघण्यासाठी परदेशातली लोक आलेली असताना काँग्रेस पक्षानं जी काही जिथं आंदोलनं केली आणि पुन्हा एकदा राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष हा भारत विरोधी देशविरोधी कसा आहे हे नुसत्या भारताला नाही तर अख्ख्या जगाला त्यांनी दाखवून दिलं। आणि ज्या पद्धतीनं काल आंदोलन काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी केलं त्याचा जाहीरपणानं मी निषेध करतो, शिवसेना पक्षाच्या वतीनं निषेध करतो। जरी युवक काँग्रेसनं त्या ठिकाणी आंदोलन केलेलं असलं तरी पक्षाच्या नेत्याच्या आदेशानंच हे आंदोलन होतं आणि म्हणून राहुल गांधींचा देखील मी जाहीरपणानं निषेध करतो। अनेक वेळा राहुल गांधींनी आपल्या देशाबद्दलची भूमिका ही परदेशामध्ये जाऊन देशाची बदनामी करून विशद केलेली आहे। त्यावेळी देखील आम्ही असं सांगितलं होतं की राहुल गांधींना देशानं स्वीकारलं नाही, देशाच्या जनतेनं स्वीकारलं नाही, यासाठी आपल्या सुसंस्कृत देशाची प्रतिमा मलिन करण्याचं काम परदेशामध्ये जाऊन राहुल गांधी करतायत आणि त्याची त्यांनी एकही संधी सोडली नाही। कालचं देशवासियांचं दुर्दैव आहे की काँग्रेस पक्षाचं नेतृत्व देशातले विदेशातले एआय मधले मातब्बर एका ठिकाणी कॉन्फरन्ससाठी आलेले असताना आंदोलन करतात, आतमध्ये जातात आणि स्वतःचे कपडे काढून आंदोलन करतात। एकतर त्यांना कळलं पाहिजे त्यांना खरं तर कपडे काढायची आवश्यकताच नाही। राजकारणामध्ये त्यांचे काँग्रेसचे कपडे हे भारतातल्या जनतेनं अतिशय चांगल्या पद्धतीनं मतदान करून उतरवलेले आहेत, परंतु अशा पद्धतीनं स्वतःची इज्जत काय हे देखील काल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दाखवण्याचा तिथं प्रयत्न केला। हे आपल्या दृष्टीनं अतिशय दुर्दैवी आहे। राजकारणातला विरोध आपण समजू शकतो, निवडणुकीमधला विरोध आपला समजू शकतो आणि हा विरोध करत असताना ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी आंदोलन झालं हे देशवासियांचा अपमान करणारं आंदोलन होतं, देशाचा अपमान करणारं आंदोलन होतं। तुम्हाला त्याच्याबद्दल काय बोलायचं असतं तर तुम्ही निवेदन देणं आवश्यक होतं, ठीक आहे, बाकी सगळ्या गोष्टी ठीक आहे, पण ज्यावेळी परदेशातली मोठमोठी लोक अशा कॉन्फरन्सला उपस्थित असतात त्यांच्या समोर आपली अक्कल किती छोटी आहे हे पुन्हा एकदा या सगळ्या लोकांनी दाखवून दिलं। माननीय शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देखील जाहीरपणाने याचा निषेध केलेला आहे। आज 5 ते 6:30 या वेळामध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात शिवसेना या गोष्टीचा निषेध व्यक्त करणार आहे आणि शिंदे साहेबांची देखील भूमिका स्पष्ट आहे की अशा प्रवृत्तीच्या विरोधात हा नरेंद्र मोदी साहेबांचा अपमान नाही आहे, हा भारताच्या प्रत्येक देशवासियांचा अपमान आहे। असा अपमान करणाऱ्यांचा निषेध हा शिवसेना पक्षामार्फत आम्ही करण्याचा निर्णय घेतलाय। आज त्याच्यासाठीची पत्रकार परिषद आहे, परंतु पुन्हा एकदा निष्पन्न झालं की काँग्रेस पार्टी ही देशाच्या विरोधामध्ये काम करणारी पार्टी आहे। काँग्रेस पार्टीचं नेतृत्व हे देशाला बदनाम करणारं नेतृत्व आहे आणि म्हणून या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये शिवसेना म्हणून आम्ही त्याचा निषेध करतो। कालचा प्रसंग हा देशाच्या दृष्टीनं आणि देशाच्या नागरिकांच्या दृष्टीनं अतिशय दुर्दैवी प्रसंग आहे। राजकारणामध्ये आंदोलनं आम्ही देखील केली आहे, राजकारणामध्ये आंदोलन करत करतच आम्ही या पदांपर्यंत पोहोचलेलो आहोत, पण कधी आंदोलन करायचं आणि कधी आंदोलन करायचं नाही हे ठरवण्याची क्षमता ज्या नेतृत्वाच्या मनगटामध्ये नाही, नेतृत्वामध्ये नाही, त्याला कुठच्याही पक्षाचं नेतृत्व करण्याचा अधिकार नाही। आणि म्हणूनच मगाशी मी सांगितलं हा कुठच्या एका पक्षाचा प्रश्न नाही, हा देशवासियांचा प्रश्न आहे। देशामध्ये त्याच्यामध्ये प्रचंड चीड आहे आणि म्हणून शिवसेना पक्षाची भूमिका देखील स्पष्ट व्हावी यासाठी मी आज ही पत्रकार परिषद घेतोय। परंतु एक चांगलं झालं की आजपर्यंत काँग्रेसमुक्त भारत का असावा हे जे काय महायुती बोलत होती किंवा दिल्लीतले नेते सांगत होते याच्यावर शिक्कामोर्तब कालच्या आंदोलनाने यांनी केलं। कारण यांना जर आपण सत्तेमध्ये ठेवलं, यांना आपण जर प्रक्रियेमध्ये ठेवलं तर हे कायमस्वरूपी देशाचा अपमानच करणार आहे आणि म्हणून काल
एक चांगलं एआयच्या बाबतीमध्ये हा कार्यक्रम होत असताना मी जे सांगितलं की भारताच्या विरोधातले आहे तसं एंटी इंडिया ही सगळी लोक आहेत आणि देशाचा अपमान करणं, देशाचा कमीपणा करणं, देशाला कमी लेखणं आणि अशा महत्वाच्या जागतिक कॉन्फरन्समध्ये जाऊन निषेध नोंदवणं किंवा आंदोलन करणं हा सपशेल बालिशपणा आहे आणि म्हणून काँग्रेस पक्षाचा आणि त्यांच्या नेतृत्वाचा आम्ही जाहीर निषेध करतो. आरोप करत आहेत तर कंपनीवर बंदी घालण्यात यावी. राममोहन नायडू यांचा राजीनामा देखील रोहित पवारांनी आजच्या प्रेसमध्ये मागणी केली. अजितदादांच्या अपघाताच्या बाबतीमध्ये स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी त्याची सखोल चौकशी व्हावी अशा पद्धतीची भूमिका मांडली आहे. त्याच्यामुळे रोहित पवार प्रेस घेत आहेत त्याच्यावर आम्ही बोलणं उचित नाही. आजची पत्रकार परिषद ही काँग्रेसच्या कारनाम्याच्या विरोधातली आहे, काँग्रेसच्या नेतृत्वाच्या कारनाम्याच्या विरोधातली आहे. काँग्रेसचं नेतृत्व कशा पद्धतीनं देशाला हिणवतंय, देशाला कमी लेखतंय आणि जगाच्या पातळीवर भारत देश कमी लेखण्याचं काम जे काँग्रेस करतंय त्याच्या विरोधातली ही प्रेस कॉन्फरन्स आहे. बऱ्याच ठिकाणच्या निवडणुका होत आहेत तिथं काँग्रेसला आता येईल पडते पिंपरी चिंचवडचा विचार केला की इथंही त्याची तशीच परिस्थिती पुण्यामध्ये पण तशाच प्रकारचं चित्र पाहायला मिळतं. म्हणूनच तुमच्या बाजूला बसले आबाबाबू पण तुमच्या सोबत काँग्रेस असल्यामुळं काँग्रेसवरती अशी वेळ नाही. 100% तुमचं बरोबर आहे. आबानी शिवसेनेचं म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व एवढ्यासाठीच स्वीकारलं ते देखील त्याच्यामध्ये सांगतील. अपरिपक्वता नेतृत्वाची काय असते हे कदाचित आबांना कालच्या प्रसंगाच्या अगोदर कळलेलं असावं आणि कालचा प्रसंग झाल्यानंतर तर काँग्रेसचे अनेक लोक बाहेर पडतील. कारण ही अपेक्षा नसते एखाद्या पक्षाकडनं आपल्या देशाचा अपमान करावा. आणि सुरुवातीलाच सांगितले की राहुल गांधींनी आजच हे केलं नाही तर अनेक वेळा परदेशामध्ये त्यांनी ज्या मुलाखती दिल्या, परदेशामध्ये जी काही भाषणं केली ती ठीक आहे. एखाद्या व्यक्तीबद्दल तुम्हाला आकाश असू शकतो, एखादी व्यक्ती तुमची विरोधक असू शकते, परंतु त्या सगळ्या देशाला बरोबर घेऊन देश किती कमी आहे आपला त्याला कमी लेखायचं काम हे राहुल गांधीचे जागतिक पातळीवर भारत देशाची प्रतिमा फार मोठ्या उंचीवर नरेंद्र मोदी साहेबांनी नेलेली असताना जे काय बोलतायत त्या प्रवृत्तीचा हा निषेध आहे. सुमित्रा पवारांची जी पदाची गरिमा आहे ती राखण्यात कुठेतरी महायुती करून पडते का? कारण की काल एक अशी घटना घडली सोशल मीडियावर व्हायरल होते. आशाताई बुचकेंनी जे आमदार आहेत त्यांना माहिती रिस्पॉन्स घेतला, परत भाषण केलं आणि परत त्यांना तात्काळ सोडले. कुठेतरी पदाची गरिमा राखली जात नाहीये का? नाही, याची माहिती आम्ही नक्कीच घेऊ काय प्रकार घडलेला आहे तो. परंतु ज्या पद्धतीनं अजितदादांचा उपमुख्यमंत्री म्हणून रिस्पेक्ट आम्हाला सगळ्यांना होता तसाच रिस्पेक्ट माननीय सुनेत्रा वहिनींबद्दल आहे. तिथं कुठेही शंका असण्याचं काही कारण नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशन आता होणार आहे आणि या अधिवेशनात या घटनेचे पडसाद उन्नतीची शक्यता आहे. कालच्या काँग्रेसच्या अधिवेशन जे होणार आहे बऱ्याचदा अलीकडे जे घडलेले नाही, अधिवेशनामध्ये नक्की आमदार महोदय याच्यामध्ये भूमिका मांडतील ना. कारण एखादी फार मोठी घटना दिल्लीच्या स्तरावर तिथं केंद्र सरकार काम करतंय आणि त्या दिल्लीवर जागतिक लोकांचे डोळे लागलेले असतात. अशा ठिकाणी काँग्रेसनं अशा पद्धतीचं आंदोलन करणं हा फक्त मी सांगितलं हा व्यक्तीचा अपमान नाही, हा देशाचा अपमान आहे. याचा विचार देशातल्या प्रत्येक व्यक्तीनं करणं गरजेचं आहे, महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीनं करणं गरजेचं आहे. आणि म्हणून मगाशी तुम्ही जो उल्लेख केला की काँग्रेसची अशी परिस्थिती का झाली तर नेतृत्वाला देशाबद्दल काही घेणं देणं नाही, नेतृत्वाला पक्षामध्ये काम करणाऱ्या नेत्यांबद्दल काही घेणं देणं नाही, कार्यकर्त्यांबद्दल तर नाहीच नाही. म्हणजे आपलं साधं उदाहरण आहे की उपराष्ट्रपतीची काँग्रेसचा उमेदवार इकडे निवडणूक लढतोय आणि काँग्रेसचं नेतृत्व त्या रात्री दिल्लीमध्ये दाखल होतंय. त्याच्यामुळंच आबांना हे सगळ्याला कळलेलं असतं ना. आबाचाच योगायोगानं बाजूला बसलेत माझ्या पत्रकार परिषदेला. आबा याच्याबद्दल चांगलं अजून सांगू शकतो की काँग्रेसचं नेतृत्व हे सेल्फ ओरिएंटेड आहे, पार्टी ओरिएंटेड राहिलेलं नाही आणि कुठूनही काही करून देशाचा अपमान करायचा हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवूनच ते काम करतंय. म्हणून काल त्यांनी प्रसंग तो घडवून आणला. सकाळी देखील त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. भिवंडी न्यायालयामध्ये हजर होत असताना युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. ते काळे झेंडे तर दाखवून निषेध केलाच पाहिजे आणि त्यांना कधीतरी विचारलं पाहिजे की तुम्हाला या देशामध्ये जर राहायचं असेल तर देशाप्रती अभिमान असलाच पाहिजे. तुम्ही लोकसभेमध्ये आहात, तुम्ही लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहात, तुम्हाला जे काही भूमिका मांडायची असेल ती तुम्ही लोकसभेमध्ये मांडू शकता ना. तुम्ही तुमच्या टवाळखोर मुलांना अशा
ठिकाणी टी शर्ट काढून पाठवायचे, हा देशाचा अपमान नाही का? देशाच्या त्या कॉन्फरन्समध्ये, दिल्लीच्या त्या कॉन्फरन्समध्ये जागतिक स्तरावरचे अनेक नेते आलेले होते. हे तरी भान काही लोकांना असलं पाहिजे. त्याच्यामुळं 100% कालचा जो प्रकार होता हा देशाला बदनाम करणारा प्रकार होता आणि त्याच्यामध्ये काँग्रेस पार्टी अग्रेसर होती. मला तर असं वाटतं की काँग्रेसच्या नेतृत्वानं माफी मागितली पाहिजे, दिलगिरी व्यक्त केली पाहिजे. त्या एआय समिट मध्ये अजून एक प्रकार झाला होता, म्हणजे तेव्हा सोशल मीडियावर व्हायरल होते. मोदीजींनी जेवढे ते सीईओ आले होते एआयचे सगळ्यांचे हात असे उंचवले होते. तो एक चेष्टाचा विषय ठरतोय सोशल मीडिया सगळीकडे. आणि त्याचे त्या कंपनीचे जे सीईओ होते ते एका प्रेस कॉन्फरन्समध्ये कुठेतरी बोलते 2 जण होते. त्यांनी सांगितलेलं आमच्यासाठी खूप ऑकवर्ड मुवमेंट होता, म्हणजे आम्हाला अपेक्षा नव्हती की हे अशा पद्धतीचं हात वगैरे उंचवणं. कारण युजली कसं होतं, ते कुठली पॉलिटिकल रॅली असेल किंवा गठबंधन असेल तेव्हा आपण नाही का जे एलायज असतात त्यांचे हात वर करतात आणि त्याच्यामुळे ते असं काही नाही. तो व्हिडिओ व्हायरल होतो. यासाठी जागतिक स्तरावरचे सगळे नेते आम्ही एकत्र येऊन काम करतोय. ही भारताची जगाला सांगण्याची ती पद्धत असेल. ज्यांना पटलं नाही तर सोडून द्या. परंतु माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी सगळ्यांचे एकत्र हात वर करून जर एआय साठी आम्ही सगळे एकत्र आहोत हा संदेश जगाला दिला तर त्याच्यामध्ये काही लोकांना कुडबुरी करण्याचं काय गरज आहे? आणि हे कोण करतं, कोण निषेध करतं? ज्यांच्या अकलेची कीव करावीशी वाटते असे निषेध करतात. काय याच्यामध्ये वावगं केलं? नरेंद्र मोदी साहेब परदेशामध्ये गेल्यानंतर समोरचा राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधान त्याला जेव्हा आलिंगन देतो त्यावेळी देखील असली जी काही प्रवृत्ती, घाणेरडी प्रवृत्ती आहे ती त्यांच्यावर टीका करतात. व शेवटी देशाचे ते पंतप्रधान आहे. आणि एक तुम्हाला मान्य करावं लागेल, तुम्हाला इन द सेन्स सगळ्यांना, पॉलिटिकल लिडरना आणि जे विरोधक आहेत त्यांना, की नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या देशाची प्रतिमा ही जागतिक पातळीवर या 12-15 वर्षामध्ये हजारो पटीनं उंचावलेली आहे. आपण 4 नंबरच्या अर्थव्यवस्थेमध्ये आलोय, याचं भान काही लोकांना असलं पाहिजे. नुसतं समुद्रात उडी मारून आणि नदीत उडी मारून आणि धावून काही होत नाही. आपण भारतासाठी किती धावतोय, आपण भारतासाठी किती योगदान देतो याच्यावर स्वतःचं नेतृत्व सिद्ध होतं आणि ते माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी जागतिक पातळीवर सिद्ध केलेलं आहे. तुम्ही का जी कॉन्फरन्स आपली झाली तर एआयचा उपयोग हा शिक्षणापासून ते रोबोटिक्स या 2-3 गोष्टींपर्यंत जातो. पण या एआयमुळे किंवा रोबोटिक इंडस्ट्री रोजगारावर किती बेरोजगारीचा किती परिणाम होईल आणि कदाचित फायदे अनेक असतील किंवा तोटेही अनेक असतील. त्यामुळे नव्यानं येणाऱ्या इंडस्ट्रीमध्ये जी तरुण पिढी आहे त्यांनी या गोष्टीकडे कसं बघा? 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. एआय विकसित करताना सुद्धा आपलाच मेंदू लागतो. त्याच्यामुळे एआय असं नाही आहे की एआय असं बसलाय कुठेतरी एआय आणि तुम्हाला वाटलं म्हणून बोलतोय. शेवटी एआय विकसित करण्यासाठी देखील माणसाचाच मेंदू आवश्यक आहे. त्यामुळे एआय बेस आम्ही काही कोर्सेस सुरू करू. आता एआय एवढं विकसित झालं असताना आता मी टाटा मोटर्समध्ये जाऊन आलो. एआय विकसित करून गाडी कशी बनवता येणार आहे? त्यातलं मॉडेलमधले काही गोष्टी बनवता येतील, पण शेवटी त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करत असताना माणसंच लागणार आहे. परंतु तुम्ही सांगितलेली गोष्ट महत्वाची आहे की याच्यामध्ये काय परिणाम होऊ शकतो याचा अभ्यास आम्ही सरकारकडून नक्की करणार आहोत. आणि देशातली पहिली एआय पॉलिसी उद्योग जगतातली ही आम्ही पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आणणार आहोत आणि त्याच्यामध्ये आम्ही नक्की अभ्यास करू की त्याचा नक्कीच फायदा आहे. पण त्याचा जर कुठं थोडाफार तोटा होणार असेल तर त्याचा प्रतिबंध कसा करायचा याच्यावर देखील नक्की आम्ही उपाययोजना करू. अर्थसंकल्पीय अधिवेशन होत आहे आणि विरोधी पक्ष नेता विधानसभेमध्ये पण नाहीये, विधान परिषदेमध्ये पण नाहीये. कदाचित इतिहासात पहिल्यांदाच असं काहीतरी घडतंय. या अधिवेशनावरती त्याचा काही परिणाम होण्याची शक्यता आहे का? तुम्हाला काय वाटतं नेमकं? कारण विरोधी पक्ष नेता नसेल. विरोधी पक्ष नेता नाही म्हणून कुठेही विकास कामावर देखील परिणाम झालेला नाही. आणि विकास शेवटी विधानसभेचा आणि विधान परिषदेचा विरोधी पक्ष नेता हे सन्मानपूर्वक पद देण्याचे सगळे अधिकार हे विधान परिषदेचे सभापती आणि विधानसभेचे अध्यक्ष यांना आहे. आणि ते योग्य ते निर्णय घेतील. परंतु विधानसभेचा आणि विधान परिषदेचा विरोधी पक्ष नेता नाही म्हणून महाराष्ट्र थांबलाय असं कुठेही झालं नाही. मी स्वतः मुख्यमंत्री मोदयांच्या नेतृत्वाखाली डावोसला गेलो होतो. 30 लाख कोटीचे आम्ही मोहीम केलेत. आताच मला विश्वजितची सांगत होते की हुंदाई प्रकल्प सुरू झाला, हॅमॉर आईस्क्रीमचा प्रकल्प सुरू झाला. त्याच्यामुळे ज्यांना कोणाला दिसत नाहीत हे प्रकल्प ते फक्त डावोसला गेल्यानंतर प्रकल्प होत नाहीत ते बोंबावून करतात. तुम्ही सांगा ना, पुण्यामध्येच एक्सपान्शन आणि नवीन प्रोजेक्ट हे करोडो हजार कोटीचे पुण्यामध्येच सुरू झालेले, नाशिकला सुरू होत आहे. कुठेही विरोधी पक्ष नेता नाही म्हणून आमची डेव्हलपमेंट थांबली अशातला अजिबात विरोधक असणं गरजेचं असतं. पण ते असे नको.
कपडे काढणारे. विरोधक पाहिजे. विरोधक महाराष्ट्राच्या विकासासाठी, देशाच्या विकासासाठी सजेशन देणारे असले पाहिजे. स्वतःची इज्जत स्वतः काढून घ्यायची आणि बरोबर देशाची पण काढायची, राज्याची पण काढायची, असे विरोधी पक्ष नेते. हा अनुभव आपण घेतोय ना. म्हणजे तुम्ही जरी, मला खात्री आहे की तुम्ही जरी आज पत्रकार म्हणून बोलत नसला तरी कालचा प्रसंग हा तुमच्या दृष्टीने देखील तुम्हाला मनाला लागलेला आहे की नाही. त्याच्यामुळे शेवटी विरोधी पक्षनेता नुसता असून जर देशाचा आणि राज्याचा अपमान करणारा असेल तर विरोधी पक्षनेता हवा कशाला. काय सरकार थांबत नाही. मागची 5 वर्ष काय विरोधी पक्षनेता केंद्रामध्ये नव्हता, कुठं सरकार थांबलं. चांगले चांगले केंद्र शासनाचे प्रोजेक्ट झाले. सर, कल जो प्रोटेस्ट किया गया है कांग्रेस द्वारा AI समिति का, नहीं, उसका हम शिवसेना की तरफ से हम निषेध करते हैं, क्योंकि इंटरनेशनल लेवल पे जब कॉन्फ्रेंस रहती है तब ऐसा निषेध करना, आंदोलन करना, ये बहुत ही बुरी तरह का काम उन्होंने किया है. इसलिए हम कांग्रेस का और कांग्रेस के नेतृत्व का हम निषेध करते हैं और आज शाम को 5 बजे से लेकर 7 बजे तक हम ये निषेध का आंदोलन हर जिले में महाराष्ट्र में करेंगे. देखा जाए तो कांग्रेस ने ऑपरेशन सिंदूर के टाइम में बात किया, अभी भी विरोध में आवाज उठे. कांग्रेस हर बार ऐसे ही. नहीं, मैं यही बोल रहा हूँ, राहुल जी गांधी जब प्रदेश में जाते हैं तब देश के बारे में भला बुरा बोलते हैं, स्पीच में बोलते हैं. कल तो इंटरनेशनल कॉन्फ्रेंस में उनके नेतृत्व में हुआ है. तो हर जगह अपने देश की जो गरिमा है वो कम करने का काम राहुल जी करते हैं. इसके लिए हम निषेध करते हैं. सर, आपण पाहिलं की वारंवार इंद्रायणी नदी फेसळते. आपण याबाबत अनेक वर्षांपासून पाठपुरावा करतात. सध्या परिस्थिती काय, कुठपर्यंत नदी संवर्धनाचं काम आहे? नाही, अनेक म्हणजे 50 वर्ष असं होतं. मी आता 3 वर्षापूर्वीच उद्योगमंत्री झालेलो आहे. 2 वर्षापूर्वी हा आम्ही आराखडा तयार केलेला आहे, सुरुवात केली. त्याच्यामध्ये तुम्हाला माहीत असेल PCMC, PMC, त्यानंतर प्राधिकरण, PMRDA आणि पर्यावरण असा क्लब करून आपण 2 ते 2.5 हजाराचा हा आराखडा तयार करतो. अंतिम टप्प्यामध्ये आहे. सायमल्टेनियसली केंद्र शासनाकडे देखील इंद्रायणी नदी शुद्धीकरण हा प्रकल्प केंद्राकडे देखील मंजुरीला गेलेला आहे. ते मुख्यमंत्री महोदयांनी देखील सांगितलंय, पण त्याला लवकरात लवकर मूर्त स्वरूप येईल. इंद्रायणी आणि पवना भोसरी येथे ETP प्रकल्प होणार होता, तो जागेअभावी पुन्हा रखडला असं वाटतंय. तर ती नवीन जागेचं काही शोध घेऊन ते करताना जी जागा मागितली होती ही लोकांच्या दृष्टीनं, आमच्या दृष्टीनं कन्व्हिनियंट आहे, पण लोकांच्या दृष्टीनं नाही. त्याच्यामुळे लोकांना त्या STPचा, CETPचा त्रास होणार नाही, ही पण दक्षता आम्हाला घ्यायला लागेल. तशा पद्धतीची जागा आपण शोधतोय. येत्या महिन्या 2 महिन्यामध्ये जागेचा प्रश्न सुटेल. अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो की हिंजवाडीच्या संदर्भात जो रस्त्याचा प्रश्न होता, त्या रस्त्याला देखील खरं तर त्याच्यामध्ये आवर्जून अजितदादांचा उल्लेख केला पाहिजे. अजितदादांनी MIDCची बैठक घेतली आणि 650 कोटी रुपये त्या पूर्ण पुलासाठी मंजूर झाले. त्याचं DPRचं काम देखील सुरू झालं. राज्यसभेसाठी आता मोर्चेबांधणी सुरू आहे. महाविकास आघाडीमध्ये मतप्रवाह दिसेल, खास करून उद्धव ठाकरेंची जी शिवसेना आहे त्याच्यामध्ये संजय राऊत म्हणतात की शरद पवारांना प्रतिका आपण गेलो आहोत. तिथंच आदित्य ठाकरे मात्र म्हणतात की तिथं शिवसेना. पहिलं तर कसं आहे की जे रोज सकाळी पत्रकार परिषद घेतात तेच कुठच्या पक्षातले हे आम्हाला कळेल असं झालं. कारण काल शिवसेना UBTच्या नेत्यांची जी पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये ते म्हणाले की शिवसेनेचा राज्यसभेचा उमेदवार असणार आहे. काँग्रेसच्या लोकांनी सांगितलं शिवसेना चालेल, पण शिवसेनेचेच UBTचे नेते म्हणतात की पवार साहेबांना राज्यसभा द्या. माझं म्हणणं असं आहे की मी सल्ला देण्या एवढा मोठा नाही. त्यांनी एकत्र बसून पहिले एकमत करावं आणि मग दुसऱ्यांना सल्ले द्यावे की शिंदे साहेबांनी काय करावं, देवेंद्रजींनी काय करावं. तिथं आपल्या दिव्याखाली अंधार आहे, तो न बघता आमचा पक्ष आम्ही कसा चालवा याच्यासाठी ते मार्गदर्शन करतात. तुम्ही आता म्हणाले की विरोधी पक्ष नेता जो आहे पक्ष कपडे काढणारा नसायला पाहिजे, पण काँग्रेस तर राहुल गांधी यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणतात. बघा, किरकोळ खासदार असताना विरोधी पक्ष नेता होऊन जर देशाची एवढी अवहेलना करण्याचं काम एखादं नेतृत्व करत असेल, हे स्वप्न आहे खरं. म्हणजे मी ट्रम्प होणार आहे असं जसं स्वप्न मी बघतो तसं ते पंतप्रधान होणार असं कधी बघत असतील स्वप्न. पण आपण 2 सेकंद डोळे बंद करून जर विचार केला, त्या खुर्चीच्या जवळपास तरी आली, बसले असं म्हणत नाही, जवळपास जरी आली तरी देशाचं काय होईल. त्याच्यामुळे देशवासियांना कळत असतं, ठीक आहे काही ठिकाणी मागच्या वेळी NDAच्या जागा कमी आल्या असतील, परंतु त्या ज्या काय अनावधानानं झालेल्या चुका आहेत, जो काय फेक नरेटिव्ह सेट केला होता तो कमी करण्यामध्ये कदाचित आम्हा लोकांना अपयश आलं असेल. पण त्याच्यानंतर सुद्धा नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या पद्धतीनं 4 नंबरला आपण अर्थव्यवस्था आणली, आता 3 नंबरला अर्थव्यवस्था येईल. आणि म्हणूनच
माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं म्हणजे आमच्या मुख्य नेत्यांचं पक्षप्रमुखांचं हेच धोरण आहे की ज्या एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून काम केलं, नरेंद्र मोदी साहेबांनी महाराष्ट्राला विकासात्मक ताकद दिली, आता देवेंद्रजी काम करतायत, अशा नेतृत्वावर आणि पर्यायानं देशावर राहुल गांधींसारखं नेतृत्व आणि त्यांच्या नेतृत्वाखाली असे आंदोलन होतात. म्हणून मी म्हटलं की असे विरोधी पक्ष नेते नसले तरी चालतील. आंदोलन होतं आणि AISMF मध्ये इंडियनच्या AI प्रतिमेला धक्का लागेल अशी एक गोष्ट झालेली. बाहेरचं इनोव्हेशन इंडियाचं इनोव्हेशन म्हणून दाखवण्यात आलं होतं. त्याची नक्की झाल्यानंतर सगळ्या गोष्टी झाल्या. नाही, टेरिफ बद्दलचं जर आंदोलन होतं तर टेरिफ कालच लागलाय का? टेरिफ लागून माझ्या माहितीप्रमाणे 4 ते 5 महिने झाले. उलट काल जर त्यांनी असं आंदोलन करून अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाचे आभार मानले असते, कारण कालच अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने तिथल्या राष्ट्राध्यक्षाने जे टेरिफ लावलेलं आहे ते अनावश्यक आहे अशा पद्धतीचा निर्णय दिला. बरोबर आहे ना? त्याच्यामुळे कदाचित एकतर ते तुम्ही दिलेल्या बातम्या बघत नसतील असा त्यांचा दोष असेल, कारण काल सकाळीच झाला निर्णय होते टेरिफच्या बाबतीत. आणि टेरिफच्या बाबतीमध्ये असेल तर राहुलजी कायम परदेशामध्ये जातात. कधीतरी ट्रम्पची भेट घेऊन निवेदन द्यायला पाहिजे होतं, कमी कर, आमच्या भारतावर अन्याय होतोय. आलेल्या विदेशी लोकांच्या समोर हे कशाला आंदोलन करायचं? त्याच्यामुळे मी म्हटलं की आंदोलन हा लोकशाहीतला भाग आहे. कुणी आंदोलन करू नका किंवा आंदोलन व्हायला देणार नाही आमची भूमिकाच नाही, पण तो क्षण कुठचा असावा, ती वेळ कुठची असावी हे तरी नेतृत्वानं फिक्स केली पाहिजे ना. आता तुम्ही म्हणताय टेरिफच्या बाबतीतलं आंदोलन होतं, मग 4 महिने का केलं नाही? म्हणजे कदाचित टेरिफ कळलं नसेल. उगाचच कुठच्या तरी ठिकाणी जाऊन आंदोलन करणं आणि देशाची नाचक्की करणं याच्याबद्दल आम्ही त्यांचा निषेध केला. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं होतं. स्पीचची विक्री करणारे क्रॅकेट आले बदलापूरमध्ये 3 महिलांवरती गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत. म्हणजे काही गंभीर प्रकार जो आहे तो आपल्या या राज्यामध्ये घडणार दिसतो. ही बातमी वाचल्यानंतर खरं तर आम्ही सगळ्यांनीच, मी ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे मी तर ताबडतोब सकाळी आमच्या SP ला सांगितलं की आमच्याकडे नसेल, पण हे जे काय नव्यानं काय सुरू झालेलं आहे तस्करी, हे महाराष्ट्राच्या पोलिसनं प्रत्येक ठिकाणी सविस्तर चौकशा केल्या पाहिजे आणि अशा पद्धतीची वाईट प्रवृत्ती असेल तर ठिसून काढली पाहिजे, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. अशी कारवाई केली पाहिजे की असं कोण पुन्हा धाडसपण करणार नाही, अशी मोठी कारवाई केली. महानगरपालिकेचा प्रश्न आहे. काल महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा झाली. शेजारी विश्वजित बारणे असतील, मळेताई असतील, त्यांनी प्रश्न मांडला. महानगरपालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला आली, अनेक प्रकल्प योजना बंद पाडण्याच्या अवस्थेमध्ये आहे. त्यामुळे काल अनेक नगर सदस्यांनी, जे नवीन नगर सदस्य आहेत त्यांनी ओरड केली की महापालिकेच्या या संदर्भामध्ये मंत्री आहेत सरकारमध्ये महानगरपालिकेचे ते सांगतो ना, या संदर्भामध्ये सगळ्या नवीन आमचे ठराविक कमी नगरसेवक असतील, ताकदीनं काम करत आहेत. त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांची वेळ मागितलेली आहे, कारण महानगरपालिका आणि नगरपालिका हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या अखत्यारीमध्ये येत आहे. पुढच्या 8 दिवसामध्ये 10 दिवसामध्ये अधिवेशनाच्या काळामध्ये पिंपरी चिंचवडच्या नक्की जनतेला न्याय देण्यासाठी काय करावं लागेल यासाठी शिवसेना नगरसेवकांनी जो पुढाकार घेतलेला आहे या संदर्भात स्वतः साहेब बैठक लावतात. सर, उद्योग आपल्या चाकण आणि MIDC मधले उद्योजक वाहतूक कोंडी या समस्येने अत्यंत कामगार आहेत. 2-3 तास त्या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले असतात. पुणे नाशिक महामार्ग असू द्या किंवा चाकण शिक्रोली महामार्ग असू द्या, दोन्हीची कामे किंवा निविदा अंतिम अजून झालेल्या नाही आहेत. नाही, निविदा अंतिम झालेल्या नाहीत, पण ही पण वस्तुस्थिती आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे की परवा मी शिवनेरीला जायला निघालो रात्री 9 वाजता, म्हणजे पंचायतनं निघालो. मला देखील ट्रॅफिकचा फटका बसला ना, पण तो कशामुळे बसतोय हा देखील समजून घेणं गरजेचं आहे. अनेक ठिकाणी विकासात्मक कामं सुरू आहेत. काही ठिकाणी पुलाची कामं सुरू आहेत, काही ठिकाणी डायव्हर्शन्स आहेत, काही ठिकाणी रस्त्याची कामं सुरू आहेत. त्याच्यामुळे हा फटका नक्की बसतोय. परंतु ही कामं जशी पूर्णत्वाला जातील तेव्हा हे सगळे रस्ते ट्रॅफिकसाठी क्लिअर होतील. बाबरीमध्ये असा प्रकार झाला होता की त्यांनी जे काही डायव्हर्जन जे आहे जे आवश्यक आहेत ते सुरू ठेवले, पण जे नको आहेत ते बंद केले आणि काही काही ठिकाणी त्यांनी युटर्न्स केलेले आहेत. जसं तुम्ही आता येरवड्यापासून ते बाहुली किंवा केसनापर्यंत जात तर बऱ्यापैकी रोड त्यांनी वायडिंग पण केलेलं. अतिक्रमण म्हणजे मुळात कसं आहे, आता आपण जे काही केंद्राचे प्रोजेक्ट करणार आहोत त्या साईडला किंवा जे काही मंजूर झालेले आहे त्याला वेळ लागेल, पण आता जिथं कारवाई करायला पाहिजे होतं अतिक्रमण खूप आहे त्या रोडवर. मुशीला खूप मोठं अतिक्रमण आहे आणि चाकणपर्यंत खूप मोठं अतिक्रमण आहे. पण हे जरी क्लिअर जर केलं तर कुठेतरी सुटसुटीतपणा येईल. नाही, अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये नक्की आम्ही अधिकाऱ्यांना सांगू, पण अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये थोडं
आणि मला जे वाटतं या संपूर्ण परिसरामध्ये काय झालं की काही अतिक्रमण ही नव्यानं आहे, पण काही जे आहे त्याला आपण जसं असेसमेंट म्हणतो, ग्रामपंचायतीनं असेसमेंट दिलेलं आहे किंवा अन्य काही लोकांनी असेसमेंट दिलेले जर असतील तर त्यांना नुकसान भरपाई तरी दिलं पाहिजे, ते कोर्टामध्ये जातात. त्याच्यामुळे या सगळ्याचा अभ्यास करून तुम्ही म्हणता तसं कार्यवाही करणं गरजेचं आहे. आणि अनधिकृत बांधकामामुळे जर अशा पद्धतीचं ट्रॅफिक जाम होत असेल तर संबंधित यंत्रणेनं कारवाई केली पाहिजे. मी बघा छत्रपती संभाजीनगरला MIDC मध्ये केलं, नाशिकमध्ये करतो. मी देखील MIDC मधल्या अतिक्रमणाबाबतच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. पुढं तर आता सगळ्या निवडणुका संपल्यात, आचारसंहिता संपल्यात. मी देखील पुढच्या 6 महिन्यामध्ये MIDCची अतिक्रम काढण्याला सुरुवात करणार. प्रकल्प आहेत ना ते फार रखडले सर. कुठचे? MIDC प्रकल्प. MIDC हा प्रकल्प रखडलेले आहे. इंदोरीचा जो अधूनमधून उड्डाण पूल आहे तो अजून झाला नाही. मी सांगितलं. MIDC बिल्डिंग पण आहे ती पण अजून झाली मी नाही. सांगितलं हिंजेवाडीच्या संदर्भामध्ये पहिला जो होता तो नुकसान भरपाई देण्याचं प्रपोजल होतं. मी अजितदादांचा पण या ठिकाणी उल्लेख केला. 6-7 महिन्यापूर्वी अजितदादांनी बैठक घेऊन तो TDR मध्ये कन्वर्ट केलाय. त्याच्यामुळे TDR मध्ये कन्वर्ट केलेला जो प्रकल्प आहे त्याचं टेंडरिंग आणि सगळं सुरू होईल. आणि कोण करणार असं हे झालंय, भांडण झाले. PWD करणार काय तुम्ही करणार? आम्हीच करणार. असं त्या दोघांमध्ये आम्ही टेंडर पण काढतोय त्याचं. आणि बिल्डिंगचा अभ्यास MIDC कुठच्या? किनफोडची बिल्डिंग नवीन होती ती. MIDCचं कार्यालय. MIDCचं कार्यालय हा, कार्यालय. आता आम्ही नव्यानं बांधतोय ते. हा, बरोबर. तिथं काय अडचण झाली? थांबलंय काम? नाही चालूच नाही सर. चालू नाही. 90% तुमचा बांधकाम पूर्ण झालंय पण पुढे झालंच नाही काय. अधिकारी संत गतीने सुरू आहे. हा, संथ गतीनं सुरू आहे. ते म्हटलं थांबलंय की झालंच नाही. संथ गतीनं का सुरू आहे याचा मी आढावा घेतो आणि ते फास्ट करण्याच्या दृष्टीनं आता मी अनेक पत्रकार होते असतील की काय बोलायचे ते बोलून आलोय अधिकाऱ्यांना. मगाशी एक फोन कॉल कोणाला केला तुम्ही काय? आम्ही फोन कॉल माझ्या अधिकाऱ्यांना केला होता. तो पण विषय तुम्हाला सांगतो. येरवड्यामध्ये शासकीय मुद्रणालय जे आमचं आहे मला काय त्याच्यामध्ये अचानक तिथल्या कर्मचाऱ्यांना 1 तास ओव्हरटाईम देण्यात आला. आणि मला आश्चर्याचा धक्का एवढ्यासाठीच बसला की आमच्या अधिकाऱ्यांनी 1 तासाला 2 रुपये असं मानधन त्यांना द्यायचा निर्णय घेतला. त्यांना जरा सुचवलं, जरा 4 गोष्टी सुचवल्या, सुनावल्या आणि त्यांचा प्रश्न आता सुटला, निकाली निघालाय. त्यांचा 1 तास जो आता ओव्हरटाईम आहे तो ते रेग्युलराईज होईपर्यंत आम्ही रद्द केलेला आहे. आणि ज्यावेळी रेग्युलराईज होईल त्यावेळी MIDCला ओव्हरटाईमचे जे आम्ही पैसे देतो तासाला ते आम्ही करायचं. सर पिंपरी चिंचवड शहरामध्ये MIDCचा भूखंड महानगरपालिकेच्या अंतर्गत असणाऱ्या अतिक्रम करून मोठे व्यवसायिक गाडी बांधलेले आणि मी त्याचं सुरुवातीलाच तुम्हाला आता उत्तर दिलं की निवडणुका सगळ्या झालेल्या आहेत. 3-3.5-4 महिने आम्ही आचारसंहितेमध्ये होतो. पण MIDC मध्ये महाराष्ट्रामध्ये असलेल्या अतिक्रमणाबाबत देखील कडक कारवाई MIDC करणार आहे अशा सूचना मी दिलेल्या आहेत. मध्यंतरी चिखली कुदलवाडीचे उद्योजक आपल्याला भेटलेले होते. ते अतिक्रमण कारवाईनंतर त्यांच्या त्यांना आपण जागा पण दिली होती, पण ती जागा काहीतरी त्यांना पहिली जागा त्यांनी मान्य केली, नंतर जागा नको म्हणून सांगितलं. असं काहीतरी नको आणि पाहिजे ह्याच्यामध्ये ते अडकलेलं आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या. दादाचे तुमच्या बैठक दादा तुम्हाला सारखे भेटले ते सत्तेमध्ये सहभागी होणार होते अशी काही चर्चा झाली होती? मी अनेक वेळा सांगितले की दादांचे आणि माझे संबंध हे राजकारणाच्या पलीकडेच होते. मी जेव्हा दादांना भेटायचो तेव्हा कुठेही राजकीय चर्चा व्हायची नाही, कारण दादांच्या समोरच माझी राजकीय सुरुवात झाली. म्हणून मी अनेक वेळा सांगितलं की दादांचे आणि माझे संबंध हे राजकीय नव्हते, त्याच्या पलीकडेच होते. आता विलिनीकरणाचा जो विषय आहे ते त्यांचेच नेते सांगू शकतात ना. अजितदादा राष्ट्रवादी आणि पवार साहेबांचे राष्ट्रवादी. जयंत पाटील अनेक वेळा बोलले की आमच्या दादासोबत बैठका झाल्या होत्या, आम्ही एकत्र येणार होतो अशी चर्चा जयंत पाटील बोलले. पण त्या मिटिंगला मी नव्हतो. दादाशी काही चर्चा झाली होती का? ते सत्तेमध्ये सहभागी होते की दादांच्या बाबतीतला माझा जो त्यांच्याशी संबंध होता हा असा पक्षीय नव्हता. मी 20 वर्ष NCP मध्ये काम केलं तेव्हा अजितदादांनी प्रचंड सहकार्य आणि ताकद माझ्या मागे कोकणातल्या एका कार्यकर्त्याच्या मागे उभी केली होती. त्यामुळे माझे त्यांच्याशी संबंध जे होते ते भावनिक नात्याचे होते, राजकीय अजिबात नव्हते. आणि अजितदादांचं जे नातं होतं एक प्रश्न राहिला माझा. त्यांचे कुठले रोहित पवार ज्या पद्धतीनं त्या पद्धतीनं सगळं मांडतायत त्याच्यामुळं हा खरंच अपघात आहे की घातपात आहे असा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. तुमचं आकलन काय आहे आतापर्यंत तुम्ही जी काही माहिती घेतली तर असेल? या गोष्टीवर मला असं वाटतं की माझ्यासारख्या व्यक्तीनं उगाचच आकलन करून आपलं काहीतरी वेगळं निर्माण करायची आवश्यकता आहे. मी माझ्याबद्दल सांगतो, बाकी कोण काय प्रेस कॉन्फरन्स घेते कशासाठी घेतात त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, ते त्यांच्या कुटुंबातले आहे.
महत्वाची गोष्ट अशी आहे की अपघाताच्या बाबत दिल्लीवरनं देखील परवा काही कशी इन्क्वायरी सुरू आहे तसं काहीतरी विश्लेषण आलेलं आहे. आणि असं सगळं असताना मी त्याच्यावर बोलणं योग्य नाही. आणि दुसरी त्याच्यातली अजून एक महत्वाची बाब अशी आहे की अजितदादांचा जो अपघात झाला हा ना तुम्हाला पटला ना आम्हाला पटला. म्हणजे आजही प्रत्येकाला असा भास होतो की अजितदादा आहे, ही आपली भावना झाली आणि ती माझी पण आहे. पण त्याच्यामध्ये तो कसला ब्लॅक बॉक्स असतो, त्याचं काय झालं, मी बोलण्या एवढा मोठा आहे का, मला त्यातली माहिती आहे का? ज्यांना कदाचित रोहित पवारांना त्यातली पूर्ण माहिती असेल त्यांनी माहिती घेतलेली असेल म्हणून ते बोलत असतील. पण ज्यावेळी सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यावेळी मी स्पष्ट सांगितलं की त्या 100% माननीय अजितदादांचा वारसा पुढे घेऊन जाते आणि महाराष्ट्राला न्याय देतील. तेवढ्यापुरतच मी मर्यादित आहे. पावसाळ्यापूर्वी केंद्रातल्या आणि राज्यातल्या मंत्रिमंडळामध्ये विस्तार होण्याची माहिती मिळते. शिवसेनेचे वाटेल काही आता याचं उत्तर देऊ शकतो का मी? राज्यातलं पण होतं. मंत्रिमंडळामध्ये केंद्रात कोणाचा समावेश होणार आणि राज्य मंत्रिमंडळामध्ये कोणाचा समावेश होणार हा माझ्या आकलन शक्तीच्या पलीकडचा प्रश्न तुम्ही मला विचारलेला आहे. आमच्या पक्षाचे निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेब घेतले, भाजपाचे दिल्लीचे नेते आणि देवेंद्रजी घेतले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा निर्णय हा सुनेत्रा वहिनी घेतला. सर, एक शेवटचा प्रश्न असा की पिंपरी चिंचवडचे MIDCतले जे प्रकल्प आहेत त्यांचे फाईल्सवर बरेच महिने तिथे सह्या होत नाहीत मुंबईतून आणि ते प्रकल्प बरेच प्रलंबित आहेत. आता अजून एक तुम्हाला माहिती सांगतो की अशी फाईल आता वर येण्याचा प्रश्नच नाही. 1.5 महिन्यापूर्वी सगळे अधिकार आम्ही आरोना दिलेले आहेत. त्याच्यामुळे आता फाईल वर गेली असं जर आरो सांगत असतील तर त्याचं मला नाव द्या. संपला विषय. वर जायचं, मंत्र्याकडे फाईल जायची, सीओकडे जायची, सगळी सिस्टीम बंद केली. सगळे अधिकार आरो आणि डेप्युटी सीओला